थायरॉईडमध्ये बॉडी पेन खूप जास्तीचं असतं. पूर्ण मसल पेन होतं, जॉईंट पेन होतात आणि त्यामुळे पेशंट खूप असा अशक्त होतो, त्रास सहन होत नाही आणि मसल पेन आणि बॉडी पेन असल्यामुळे फीवर पण येतो, ब्लोटिंग राहते. हे सगळे थायरॉईडची लक्षणे आहेत. थायरॉईड हार्मोन्स जर कमी झाला, T3 T4 जर थायरॉईड प्रॉपर नसतील तर मग त्यामुळे सुद्धा, कारण ते हार्मोन्स मसल्सचं हेल्थ चांगलं करतं. आपल्या मांसपेशींना हेल्दी ठेवण्याचं काम थायरॉईडचे हार्मोन्स करतात. पण ते हार्मोन्स कमी झाले तरीही मसलचे फायबर डिजनरेट होतात आणि जास्त झाला हायपरथायरॉइडिझम असेल तरीसुद्धा मसल लॉस होतो, मसलचा पूर्ण लॉस होत असतो आणि त्यामुळे मसल पेन खूप जास्तीचं असतं. तर हे दोन्हीमध्ये हार्मोन्स जास्त किंवा कमी झाले तरीही मसलवर इफेक्ट पडतो आणि मसल पेन खूप जास्त असतं, स्वेलिंग असतं आणि हे त्याच्यासोबतच जॉईंट पेन पण खूप जास्त असतं, कारण जॉईंटमधले कार्टिलेज असतात ते सुद्धा डिजनरेट होतात. त्यांनासुद्धा स्वेलिंग येतं, मध्ये खूप सूज आल्यामुळे, इन्फ्लमेशन वाढल्यामुळे जॉईंट पेन खूप जास्तीचं होत असतं आणि त्यातलं जे फ्लूड आहे किंवा बॉडीतलं जे फ्लूड आहे ते सुद्धा वॉटर रिटेन्शन थायरॉईडमध्ये हे हार्मोन्स कमी झाल्यामुळे हायपोथायरॉईडमध्ये ब्लोटिंग असतं, जॉईंटमध्ये सुद्धा स्वेलिंग असते, मसलमध्ये स्वेलिंग असते आणि त्याच्यामुळे मसल पेन खूप असतं, बॉडी पेन खूप जास्तीच असतो, जनरल विकनेस खूप असतो, काही चालवत नाही किंवा रुटीन काम होत नाही. तिसरं म्हणजे पॉवर हाऊस जे असतं, मायटोकॉन्ड्रियल सेल जे असतात ते पॉवर हाऊस आहेत आपल्या बॉडीमध्ये. ते सगळ्या ऑर्गन्सला पॉवर सप्लाय करतात, पॉवर देतात, मसलला, बोनला, पूर्ण ऑर्गन्सला पॉवर देण्याचं काम मायटोकॉन्ड्रियल सेल्स करतात आणि त्या सेलचं जे पॉवर आहे ते थायरॉईड कंट्रोल करतं आणि थायरॉईड जर वीक झाले किंवा हॅशोमोटोज डिसीज असेल किंवा हायपोथायरॉईड असेल, याच्यामध्ये ते मायटोकॉन्ड्रियल सेल खूप वीक होतात, त्यांच्यामध्ये पॉवर राहत नाही, त्याच्यात ताकद नसल्यामुळे ते सुद्धा ऑर्गन्सला ताकद देऊ शकत नाहीत, मसलला पॉवर देऊ शकत नाही, त्यामुळे मसल विकनेस वाढतच जातो. तर हे मायटोकॉन्ड्रियल सेलसुद्धा आपल्याला चांगले करावे लागतात. त्यासाठी T3 T4 चांगलं पाहिजे, थायरॉईडचं स्वेलिंग कमी झालं पाहिजे, थायरॉईड ग्लँड्सचं जे आहे स्वेलिंग ते कमी झालं पाहिजे. थायरॉईड नॉर्मल झालं तर हे मायटोकॉन्ड्रियल सेल्स चांगले होतात, मसल्स चांगले होतात, बोन्स चांगले होतात, पॉवर यायला लागतं आणि हे सगळं दुरुस्त करता येतं जर तुमची लाईफस्टाईल चेंज केला तर. ज्याच्यामुळे वात आणि कफ वाढतो आणि थायरॉईड डिस्टर्ब होतो, तो जर आपण दुरुस्त केलो, वातकर पदार्थ कमी खाल्लो, कफकर पदार्थ कमी खाल्लो, तर राहण्याचं, खाण्यापिण्याचं म्हणजे आहार आणि विहार जर चेंज केला, मन आणि आत्मा प्रसन्न ठेवला तर नक्की हे दुरुस्त होतं. आहार काय चेंज करायचा? आहार, मसल पेन होतं किंवा बोन पेन होतं तर मसलचं टॉनिक काय आहे? थोडक्यात प्रोटीन जर हाय रिच प्रोटीन डाएट जर घेतलो आपण, एक्स्ट्रा प्रोटीन किंवा सोया प्रोटीन चालत नाही, सोया प्रॉडक्ट अजिबात घ्यायचे नाही, कारण त्याच्यामुळे गॉटर्जिनस असतात आणि ते थायरॉईड सिक्रेट हार्मोन्सला डिस्टर्ब करतात, म्हणून सोया प्रोटीन नको आहे. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इतकं जास्त प्रोटीन्स आहे की आपण ते करू शकतं. तर थोडक्यात काय, त्या प्रोटीनमध्ये काय घेऊ शकतात तर डाळी, सगळ्या प्रकारच्या डाळी चालतात. थोडंसं कफ वाढवणारी डाळ म्हणजे उडीद आहे, तिचं प्रमाण थोडंसं कमी करा, बाकी सगळ्या डाळी चालतात. त्यातल्या त्यात आयुर्वेदात सांगितलं की कुळीथ हे डाळ जर घेतला तर वाताचं कंट्रोल करतं, कफाचं कंट्रोल करतं आणि हाय प्रोटीन डाएट आहे, त्यामुळे कुळीथची भाकरी करून खाऊ शकतो, पिठला करू शकतो, त्याची भाजी किंवा उसळ टाईप करून खाऊ शकतो. कुळीथ, मूग हे भरपूर प्रोटीन्स देणारे आहेत, त्यामुळे सगळ्या प्रकारच्या डाळी, सगळ्या प्रकारचे कडधान्य, त्याच्यामध्ये आलं मूग, मटकी, चणा, छोले, राजमा, हे सगळ्या प्रकारचे जे आहे ते भिजवून त्यांना जास्त भिजवायचं म्हणजे ते जरा लवकर पचतं, कारण चयापचयाची क्रियासुद्धा हायपोथायरॉईडमध्ये कमी झालेली असते, त्यामुळे पचत नाही नीट आणि त्यामुळे एनर्जीच मिळत नाही बॉडीला.
त्यासाठी हे सगळेच कडधान्य आहेत तर जवळजवळ 12 ते 24 तास भिजवावे. नंतर तेलाची फोडणी किंवा तुपाची फोडणी देऊन तिला शिजवावं आणि मग ते खाल्लं तर प्रोटीन लवकर डायजेस्ट होतात. मिल्क प्रॉडक्ट आहेत. मिल्क प्रॉडक्ट अति प्रमाणात खायचे नाही, कारण क्लेद वाढतो म्हणजेच कफ वाढतं आणि थायरॉइड हार्मोन्स थोडे डिस्टर्ब होतात. पण मिल्क प्रॉडक्ट प्रमाणात जर खाल्लात तुम्ही, पनीर आहे ते प्रमाणात खाल्लं तर चालतं. दही आणि ताक चालतं, दूध पण चालतं. त्याच्यात थोडंसं सुंठ आणि काळे मिरे टाकून जर दूध घेतलं तर ते तुम्हाला लवकर पचतं प्रोटीन आणि त्याचा साईड इफेक्ट्स पण होत नाही. कॅल्शियम आणि प्रोटीन तुम्हाला व्यवस्थित प्रमाणात मिळतं. आणि व्हिटॅमिन डीसाठी काय घ्यावं तर व्हिटॅमिनसाठी फिश सांगितलेलं किंवा आपण तीळ आणि सीड्स नट्स हे जास्त खाऊ शकतो. तिळाचं प्रमाण रोज 1 चमचा जर तीळ खाल्लात तर खूप चांगलं हेल्प होते. व्हिटॅमिन डी पण मिळतं तुम्हाला, कॅल्शियम पण मिळतं, कारण हायपोथायरॉइडमध्ये पॅराथायरॉइड्स असतात. ते कॅल्शियम आपल्या शरीराला जर बाहेरून कॅल्शियमच्या अपचयाच्या थ्रू जर नाही पचलं तर आपल्या हाडातनं आपल्या रक्तातनं कॅल्शियम घेतात आणि त्यामुळे सुद्धा बोन पेन आणि मसल पेन होतं. तर हे कॅल्शियम जर मिळायचं असेल तुम्हाला तर सीड्स आणि नट्स मुठ्ठीभर रोज सीड्स आणि नट्स खाल्लात तरीही तुम्हाला पुरे होतं, म्हणजे पुरतं आपल्या बॉडीला डेलीच्या स्वरूपामध्ये. आणि तिळ लावून जर उन्हामध्ये बसलात सकाळचा 1 तास जर उन्हात बसलात तरी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी स्किनच्या थ्रू कॅल्शियम व्हिटॅमिन डी तुम्हाला मिळतं. सीड्स आणि नट्समध्ये काय सांगितलं की भोपळ्याच्या बिया म्हणजे पंपकिन सीड्स खा, सनफ्लावर सीड्स खा, जवस खा, तीळ खा, परत चिया सीड्स खाऊ शकता, सब्जा खाऊ शकता, हे टरबूज खरबूजचे बिया खाऊ शकता ज्यात, कारण थायरॉईडचं फंक्शन नीट होण्यासाठी सेलेनियम पण खूप जास्त चांगले काम करतं. मॅग्नेशियम पण खूप छान काम करतं आणि हे सेलेनियम, मॅग्नेशियम, झिंक ह्या सीड्स आणि नट्स थ्रू तुम्हाला मिळतं आणि त्यामुळे ह्याच्या डिफिशियन्सी मॅग्नेशियम नसेल तर सुद्धा मसल पेन खूप जास्त होतं, कॅल्शियम नसेल तर बोन पेन होतं, व्हिटॅमिन डी कमी असेल तर बोन पेन होतं. तर हे सगळं दुरुस्त करण्यासाठी रुटीन डाएटमध्ये दिवसातून आपण 3 वेळेला तरी खातो. तर सकाळी काही प्रोटीन्स, दुपारीच्या जेवणात काही आणि संध्याकाळच्या जेवणात काही, मधल्या काळात मुठ्ठीभर फुटाणे हे सगळे सीड्स आणि नट्स खाल्लात तरीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित प्रमाणामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम, झिंक, आयर्न हे सगळं व्यवस्थित मिळतं. व्हिटॅमिन्स डी सुद्धा मिळतं आणि काही वेळेला काय होतं आयोडीनची डिफिशियन्सी असते, त्यामुळे काही आयोडीनच्या वस्तूसुद्धा जर तुम्ही म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स वगैरे खाल्लात तर ते सुद्धा खूप चांगले काम करतात. बीट्स आहे, बीट्स आणि बीट्सचं ज्यूस रोज घेतलात तुम्ही तर डार्क कलर फ्लेवनाइड्स वाढतात आणि ते सुद्धा हेल्प करतात तुम्हाला मसल हेल्थ चांगली करण्यासाठी, पेन्स कमी होतात. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं काय, न्यूट्रिशनसाठी भाकरी, पोळी, नाचणी, भाकरी किंवा पोळी खायची असते. तर भाकरी आणि पोळी म्हणण्यापेक्षा ज्वारी चालते, नाचणी चालते, कुळीतची भाकरी चालते, मुगाची भाकरी चालते. ह्या सगळ्या भाकरी किंवा त्याचा काही प्रकार करून तुम्ही खाऊ शकता. जर त्या भाकरीच्या पिठामध्ये वाताला कंट्रोल करण्यासाठी किंवा बॉडी डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही त्याच्यात 1 चमचा, एका भाकरीच्या पिठामध्ये 1 चमचा एरंड तेल टाकून त्याची जर भाकरी किंवा रोटी बनवलात आणि ती जर खाल्लात तर ती अजून मसल पेन कमी करते. त्यात ऑइलिंग पण होतं, मसल्सचे स्नायुगत वात कमी होतो आणि त्यामुळे डिजनरेशनची जी प्रक्रिया चालू असते ती थांबते थोडी, अवरोधात्मक वात कमी होतो आणि त्याच्यामुळे मसल पेन पण होत नाही. खूप छान हेल्प होते त्याला. शिवाय व्हिटॅमिन डी मिळालंच आहे तुम्हाला, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि आतमध्ये जे स्वेलिंग आलेलं आहे त्याच्यासाठी छोटा साधा चांगला उपाय आहे तो म्हणजे हळदी. कुरकुमीन जे हळदीतलं कंटेन्स आहे ते तुमचं इन्फ्लॅमेशन पूर्ण बॉडीतलं म्हणजे मसलचं सूज असेल तर ती कमी करते, जॉईंटची सूज असेल तर ती कमी करते, ग्वाटरला आलेली सूज कमी करते. त्यामुळे काय करायचं, आता नुसती हळद नाही खाऊ शकत, त्याचे सप्लिमेंटरी म्हणून टॅब्लेट्स पण मिळतात वेगवेगळ्या कंपनीच्या. पण ते नको असेल, तुम्हाला घरात डायटरी मेडिसिन हवं असेल तर अर्धा चमचा हळद आणि 1 कप दूध अर्धा कप पाणी टाकायचं, उकळायचं
अर्धा कप पाणी आटल्यानंतर ते पाणी प्यायचं. थोडंसं सुंठ चूर्ण टाकून ते पाणी प्यायचं. हे अतिशय चांगलं सूज कमी करण्यासाठी आहे. आणि सुंठसुद्धा सूज कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. तर 1 कप पाणी आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा सुंठ टाका, उकळा आणि ते पाणी दिवसातनं 2 वेळेला 2 कप घेतला तर बस. सकाळी 1 कप, संध्याकाळी 1 कप. सूज कमी करते. आणि अजून सूज कमी करण्यासाठी एक आहे की 2 कप पाणी घ्यायचं, थोडंसं थोडंसं अद्रक, एक चूर्ण असेल दालचिनीचं तर पाव चमच चूर्ण टाकायचं, नाहीतर एवढा 1 इंचवाला दालचिनीचा तुकडा टाकायचा, 2 विलायची टाकायचं आणि अद्रक, विलायची, दालचिनी आणि हळद असं उकळायला ठेवायचं. 2 कपाचं 1 कप पाणी झाल्यावर ते सिप असं एक गरम पाणी प्यायचं सकाळी आणि संध्याकाळी. खूप फरक पडतो. सूज कमी होते, मसलला पॉवर येते, हलकंसं वाटतं, अवरोध कमी होतो त्याच्यातला आणि बरं वाटतं. आणि आता आहे की मायटोकॉन्ड्रियल सेलला पॉवर आणण्यासाठी, कारण पॉवर हाऊस तुमचं डाऊन झालेलं असेल बॉडीचं, तर अशा वेळेस डार्क कलरच्या लिफी व्हेजिटेबल्सचा 1 ग्लास ज्यूस, कोणत्याही कोणत्या सगळ्या भाज्या खाऊ शकता तुम्ही. डार्क कलरचं 1 ग्लास ग्रीन, कारण त्याच्यात क्लोरोफिल जे असतं ते मायटोकॉन्ड्रियल सेल्सला पॉवर देतं. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्सचा 1 ग्लास ज्यूस प्यायचा, त्यामुळे ते सेल्ससुद्धा पॉवरफुल होतात. आणि अजून एक सांगायचं म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये विहार चेंज करायचा. विहार म्हणजे काय की व्यायामाची एक्स्ट्रा व्यायाम वाढवायचा. कुठलाही 30 मिनिट, पण जम्पिंग एक्झरसाइज किंवा हाय इंटेन्सिव्ह एक्झरसाइज नाही करायची, कारण तुम्हाला ते बेअरच होत नाही. मसल इतके वीक असतात, जॉईंट इतके वीक असतात, फ्लूइड रिटेन्शन असतं, स्वेलिंग असतं. त्यामुळे हाय इंटेन्सिव्ह जम्पिंग, हाय नी एक्झरसाइज वगैरे, रनिंग असं काही करायचं नाही. साध्या एक्झरसाइज, योगा, पॉवर योगा किंवा स्ट्रेंथ एक्झरसाइज, पण वेट घेऊन नाही, आपल्या स्वतःच्या बॉडीचं वेट घेऊन हलक्या एक्झरसाइज करत जा. एक्झरसाइजमुळे एनर्जी वाढते, मसल स्ट्रेंथ वाढते आणि ॲक्टिव्हिटीज लेवल वाढते. ह्या सगळ्या सोयीचा जर छान उपयोग करून घेतला लाईफस्टाईलमध्ये, एक्झरसाइज, डायट, विटॅमिन डी, सेलेनियम, मॅग्नेशियम असे पदार्थ खाल्लात, वात आणि कफ कमी केलात, म्हणजे जंक फूड, फास्ट फूड, बाहेरचं हेवी फूड, कारण चयापचय इतकं कमी झालेलं असतं की हेवी फूड खायचं नाही. आणि रात्री झोपा. रात्री झोप चांगली पाहिजे, मसलला रेस्ट पाहिजे, बॉडीला रेस्ट पाहिजे, मग रिकव्हरी लवकर होते. तर असं जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला थायरॉईड, हायपोथायरॉईड मध्ये जे मसल पेन आहे, जॉईंट पेन आहे, इन्फ्लमेशन आहे, ते कमी होतं. जर बॉडीवर खूप काही स्वेलिंग असेल तर सकाळी 1 चमचा पाणी, 1 चमचा धणे आणि 1 ग्लास पाणी टाकून उकळून त्याचा काढा प्या. स्वेलिंगसुद्धा कमी होतं आणि तुम्हाला हे सगळे त्रास, मसलमध्ये येणारं ब्लोटिंग कमी होतं.